करायची सिद्धी आहे बरं का. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. पूर्व पक्षकार बंधू कोणालाही जगन्निवृत्तीची काही नाही इच्छा नाही. त्याचप्रमाणे ब्रह्ममाहितीच नाही म्हणून ब्रह्माची सुद्धा काही नाही. मग इच्छा कशाची आहे? विषय सुखाची. विषय सुख कशात नाही? ब्रह्मात नाही. म्हणून कोण नाही त्याचा साधक नाही. मग साधनामध्ये काही नाही. पूर्व पक्ष थोडक्यामध्ये. आता आपल्याला अधिकाराची सिद्धी करून दाखवायची आहे बरं का. तर म्हणला 2-3 दुःखाची निवृत्ती. 3 प्रकारचं दुःख आहे. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी. हे 3 प्रकारचं दुःख 3 उपायाने काय होते? नष्ट होते. म्हणून कारण वर्तमान जगन्निवृत्तीची काही नाही इच्छा नाही. पूर्वपक्ष आपला आहे ना. बरं, ब्रह्म माहितीच नाही कोणाला म्हणून ब्रह्माची काही नाही इच्छा नाही. असं करा. विषय सुख तुमच्या मोक्षामध्ये नाही म्हणून मोक्षाची काय नाही. मग साधनात प्रवृत्ती नाही. आता त्याची उत्तर द्यायची. चांगला पूर्वपक्ष केलेला आहे. तुम्ही चिंतन करून अनुवाद करायचा. कारणचा वर्तमान जगन्निवृत्तीची इच्छा आहे. कशावरून? तेव्हा लौकिक उपायाने त्रिविध दुःखाचा जरी नाश होत असला तरी पण निवृत्ती कोणती होते? गैरूप होते. जीवाला कोणती अपेक्षित आहे? मग कारणचा वर्तमान जगन्निवृत्तीशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. याच्यावर कोणताच दृष्टांत सांगितला? नारदाचा. नारद किती शिकला होता तरी त्याचं दुःख गेलं नव्हतं. मग शेवटी कोणी उपदेश केला? शेवटी आज सनत कुमाराला शरण गेला आणि त्यांनी उपदेश कोणता करा? भाजी कशी करायची. मग कोणत्या विद्येचा? ब्रह्मविद्या. सर्वात श्रेष्ठ विद्या कोणती आहे? मग त्याचा मोह निवृत्त झाला. लौकिक उपायाने त्रिविध दुःखाची निवृत्ती अत्यंतिक होऊ शकत. मग कारणचा वर्तमान जगन्निवृत्तीची काय आहे? इच्छा आहे. आणि नारदाला उपदेश केला ना सनत कुमाराने. योवै भमात सुखम नाल्पे सुखमस्ती. भूमा भूम नाम विद्येचा. भूमविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या. ब्रह्म हे सुखरूप आहे आणि प्रत्येकाला सुखाचा अनुभव आहे. म्हणजेच कशाची इच्छा आहे? ब्रह्माची इच्छा आहे. असं दोन्ही. त्रिविध दुःखनाशाची इच्छा आहे, ब्रह्माची इच्छा आहे. तर म्हणला विषय सुखाची इच्छा आहे. विषय सुखाची इच्छा कारण विषयाचं स्वरूप जाणतो तो. विषय नित्य आहे का अनित्य आहे? सुखरूप आहे का दुःखरूप आहे? एक आहे का आनंद आहे? आहे का नाही? विषय सुखामध्ये सुखाची जो इच्छा करीत मग कोणत्या सुखाची इच्छा करतो? अत्यंतिक निवृत्ती ज्याच्यात आहे. ब्रह्मसुखाची काय करतो? इच्छा करतो. म्हणून थोडे विषय सुखाचं सगळे सांगा. सगळ्या दुःखाला कारणीभूत कोण आहे? सगळी मालिका सांगायची. मग नाही का लक्षामध्ये? आपल्याला जे सुखदुःख होत असतं हे कशामुळे? पापाने. पाप पुण्य कशामुळे होतं? रागद्वेषाला अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला
देहात्म जाणारा सर्व दुःखाला कोण कारणीभूत आहे? आत्मस्वरूपाचे. जोपर्यंत अज्ञान निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होऊ शकत. म्हणून लक्षामध्ये मग त्याच्याकरता आमचा ग्रंथ आणि मोक्षाचं साधन नाही काय शंका आहे त्याच्यावर. आमचा ग्रंथ मोक्षाचं काय आहे? साधन आहे. ब्रह्मविद्या सांगितली आहे ना विचारसागर. संस्कृतच्या ग्रंथामध्ये संस्कृतमधून हा विचारसागर पंचदशीमध्ये आहे. पंचदशीमध्ये म्हणजे संस्कृतमध्ये आहे. आणि आपला विचारसागर कोणत्या भाषेत आहे? मराठी. विचारसागर चांगला झाला तर पंचदशी चांगली समजते. दुसरा प्रश्न, आणखी दुसरे साधन आहेत, ग्रंथ पुष्कळ आहेत ते, पण ते कोणत्या भाषेत आहे? संस्कृत भाषेत. आणि आपली बोलभाषा कोणती आहे? मग नाही का इतर सर्वांना संस्कृत भाषा येते का? इथे सुद्धा नाही का शिकवावं लागतं बघा. इथे 4 वर्ष आता मुलं जास्त यायला लागले म्हणून, नाही तर बिन शिकलेले पोरं येत होते इथं. आता आम्ही शिकवणारे असल्यामुळे. कारण शाळेत गेला होता कुठं, शाळा म्हणजे काय इथून विचारायची आहे. त्याला कुठलं मराठीचे ना संस्कृत लांब राहिलं. मग संस्कृत शिकवावं लागतं इथे. मग ते भंडार करायचे 12 पाठ, पूर्ण पुस्तक करून टाकायचं. 12 पाठच कशाला पूर्ण. संस्कृतचं पुस्तक आहे ना पहिलं आणि दुसरं. दुसऱ्याला शिकवतात फक्त 12 पाठ शिकवतात. पूर्ण करून टाकायचं सगळं. जरी नाही शिकवलं तरी काय करायचं? आपण दुसऱ्याच्याच भरोश्यावर राहायचं का सगळं? मग आपलं काय बोलतं आतापासून ज्ञानेश्वरी पाठ करते का तुम्हाला माहिती आहे? अरे तुला एकदम परीक्षा कशी काय देत होतो? तर म्हणलं दुसऱ्या वर्षापासून ज्ञानेश्वरी पाठ करतो. जाऊ त्या अधिकारी कोणी नाही का? त्याच्यामध्ये थोडे प्रकार पाडायचे. पहिला कोणता आहे? पामर. दुसरा, तिसरा, चौथा आपला. तेव्हा पामर या ग्रंथाचा काय नाही, त्याला काय तेवढं समजा कशी. बरं का त्याला विचारसागर वाचायला दिलं तर तो फेकून दे. म्हणजे कसलं आहे काय आहे? मग पामर कोणाला म्हणायचं? निषिद्ध विषयात रममान होतो. आम्ही गोष्ट सांगितली ती तुम्हाला. निषिद्ध विषय म्हणजे एक ग्रस्त म्हणलं मला ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यात जाण्याची इच्छा आहे. म्हणलं फार चांगली गोष्ट आहे, सोहळ्यात जाण्याची इच्छा आहे तुम्हाला तर, पण माळ घालून गेलेलं बरं आपलं नाही का? वारीला जायचं पण बिनमाळकरी होऊन का वारी का? माळ घालून बरं का? कंठी शोभे माळ असं म्हणून आहे. तुळशी माळ पुढे त्या अलीकडे गंधही लावला काकू करतो. कपाळाची शोभा कशाने आहे? गंधाने आहे. तुळशी माळ गळान गोपी चंदन, कापीचे कळकाळ सामर्थ्य आहे त्याच्यात. एका ग्रस्ताने जन्मभर पाप केलं. काय केलं? आणि पुढे वारला तो. त्याचं जे प्रेत होतं ना झाडाला असं टेकून ठेवलं. त्याला नेण्याकरता विष्णूचे दूध आले, यमाचे दूध आले. ते यमाचे दूध म्हणायचे गिऱ्हाईक कोणाचं आहे? म्हणलं कशाहून जन्मावर पापच केलं म्हणलं सांगलं. आणि ते विष्णूचे दूध म्हणायचे गिऱ्हाईक कोणाचं आहे? अहो म्हणले सगळं पाप केलं आणि वैकुंठाला कसा जाईल तो?
म्हटले पाठवलं कोणा? मग काय विष्णू इतका अडाणी आहे का जाहीर त्याच्याकडे? मग म्हणायला लागलं ते गिऱ्हाईक कशावर नाही, ते भानगडकोटपर्यंत गेले, यमापर्यंत ना विष्णूपर्यंत गेले. आणि मग काय विचारतो? यम म्हणायला लागले बघा इतकं पाप आहे याचा, म्हणून आमचा अधिकारी आहे. विष्णूला विचारलं, म्हणलं काय आहे? तर काय झालं बघा, तुमच्या एखाद्या पिंपळाच्या झाडाला टिकून ते पेट ठेवलं होतं तसं, आणि त्या पिंपळावर ते कावळ्याने काय केला, वरून देवधर्म केला, आणि तो वरून देवधर्म बरोबर पडलो. गंधासारखा दिसायला लागला, कशासारखा. विष्णूने सांगितलं, म्हणले पादोबार करी आहे की नका जाऊ तया, नका जाऊ तया, गावा नाम नरकाचे शिवा. गंधाचा परिणाम, मागायचा परिणाम. तर म्हणला ग्रस्त म्हणायला लागला, म्हणला माळ घातली म्हणजे मांस खाणं काय करावं लागते? 2 दिवसाकरता का? मग किती दिवसाकरता? मरेपर्यंत. मला तर म्हणलं सवय आहे कशाची मांस खायची, तर आमचं आवडतं काय खाद्य आहे. माझं मांस खाल्लं म्हणजेच माणूस जगतो, नाही तर का मरतो का? जे मांस खातात ते जगतात ना, अन्न खाणारे मरतात का? मग अन्न सोडून मांस खाणं हा शास्त्रामध्ये महान पाप आहे. ब्रह्महत्या सुरापानम, दारू पिणं हे महापाप आहे. कोणतं पाप आहे मग? नानीकडे तर पोरं इथं बरं आहे, आळंदी आहे म्हणून बरं आहे, नाही तर सगळे कॉलेजमध्ये जाणारे पोरं ज्याला धार्मिक संस्कार असेल ते फक्त मांसाहारी लॉजमधून वाचतात, आणि बाकी सगळे कोणत्या हॉटेलमध्ये जातात मांसाहारी. शास्त्राने सांगितलं कज्जलम भाषेत मांस खाऊ नये, दारू पिऊ नये वगैरे. इथं आहे ना, सांगावं लागत असते, त्या संहिता पाळावी लागते. एकदा संस्थेमध्ये आला म्हणजे ते संहिता असते, मांस खायचं नाही, दारू प्यायचं नाही, चोरी करायची संहिता आहे ना, त्याप्रमाणे संहितेप्रमाणे वागायचं. जाऊ दे, आपलं दृष्टांत कशाकरता सांगितला. तेव्हा याला पामार म्हणतात. काय म्हणायचं, मस्त मनात ठेवायचं बरं का, नाही तर तुम्ही मला पामरासारखा वागतो का, तो हानेल तुम्हाला. आपल्याला काय करायचं, पण तो अधिकारी नाही म्हटलं. पामारे अधिकारी नाही, विषय काही नाही. मग अधिकारी कोण आहे? साधा. साधा कोणाला म्हणतात? ज्याने 2 दोष काय केले, मल दोष कशाने घालवला, पडे चंचलतेचा दोष कशाने घालवला. आता आवरण राहिला ना, आवरणाकरता श्री गुरुला काय साधन चतुष्टय संपन्न आहे, तो या ग्रंथाचा काय मुक्त का नाही. 3 देहाच्या पलीकडे, सूक्ष्म कारण या 3 देहाच्या पलीकडे असलेला आत्मा, त्याचं ज्याला ब्रह्मरूप आणि ज्ञान आहे त्याला मुक्त म्हणतात. त्याला काय असं करायचं आहे, 4 वर्ष शिकल्यानंतर त्याला काय पुन्हा संस्थेत बसवायचं का? आत्मनिष्ठस्य कार्यम न विष्यते यस्य आत्मरज्जुः. आत्मतत्त्वस्य मानवा, त्याला आत्मज्ञान झालेलं आहे, त्याला कशाची अपेक्षा? कृतकृत्यस्य. मग कोण अधिकारी आहे? अशा रीतीने अधिकाऱ्याची काय करून दाखवली. संपलं का? राहिलं वाटते वाचा.
वर दाखविलेल्या परंपरेने संसारात जीव मात्रास जी सर्व दुःखे प्रतीत होतात त्याचे मूळ कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे असे सिद्ध होते. हे बघ, मूळ कारणापर्यंत कुठं गेलं तर मी अनंत दुःख कोणापासून उत्पन्न होतात? आपल्या स्वस्वरूपाचं आपल्याला काय आहे? आणि शरीरालाच आपण काय म्हणतो? मी बाबा. आणि शरीर आहे काय सुखाचं कुठार आहे का? ते का अमृत आहे का शरीर? ते कोणत्या वेळेला कोणता रोग उत्पन्न होईल काही सांगता येत नाही. म्हणला गोविंदराव होते, आता होते, काही नाही बाहेर आता म्हणलेलं आहे, पाठीवर वाचलं. म्हणलं गोविंदराव काय झाले? गेले कुठं? बसनात गेले का? एक रोग आहे का अनंत रोग आहे? कोणता रोग कोणत्या वेळेला येईल काही सांगता येत. शरीर दुःखाचे कोठार. बरं लौकिक उपायाने होईलच असं सांगता येत नाही का? औषध घेतली म्हणजे रोग जाईलच असं सांगता येत नाही. गेला तर तुमचं प्रारब्ध. डॉक्टरसुद्धा आम्ही घेत तर म्हणलं तुमचं प्रारब्ध आम्ही शिक्षा. ऑपरेशन करायचं असेल तर म्हणलं करा, करता करता मेला तर आमच्यावर जबाबदारी नाही. डॉक्टर काय घेत नाही. मग ते कुठं काही घेत असते का? बऱ्याचशा घटना अशा घडल्या म्हणून सांगितलं तुम्हाला. मग सर्व याच्यात शरीर महात्म्याला दुःख काय नाही. तो शरीरातच नाव शरीर आहे का काय? तर शरीर मी असं म्हणत नाही. मग काय म्हणतो? मी वासुदेव तत्वता पडे वाचत जा. त्या अज्ञानाच्या निवृत्ती वाचून सर्व दुःखांचा आत्यंतिक नाश कोणत्याही उपायाने होणे शक्यच नाही. त्या आत्मस्वरूप अज्ञानाचा नाश यथार्थ आत्मज्ञानानेच होईल. व्यवहारात असा नियमच आहे की ज्याच्या अज्ञानाने जे भासते ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. मग ज्ञानाच्या आधाराने आपल्याला काय वाचते? दुःख वाचते. त्याच्याच ज्ञानाने त्या दुःखाची काय होते? पुढे ज्याप्रमाणे दोरीवर अज्ञानामुळे भासलेला सर्प तो दोरीच्याच ज्ञानाने निवृत्त होतो, अन्य कोणत्याही उपायाने निवृत्त होत नाही. कुठला सर्प? मग तो काठीने मारायचा असतो का? मग त्याच्याकरता कोणाचं ज्ञान पाहिजे? दोरीवरचं जर खरा साप असेल तर मात्र प्रश्न वेगळा आहे. त्याला दांडक्यानंच करावं लागेल. पण दोरीवरचा साप आहे तर मला पुढे आहे की चौथ्या तरंगामध्ये सर्पाची प्रतीती कशी येते आता सांगून काय उपयोग? पुढे चौथ्या तरंगामध्ये दोरीवर ते सर्प दोरी असून भासला कसा? मग तिथं चांगली त्या ख्याती प्रकरण वगैरे सांगितलेलं आहे. प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न आहे. तुम्हाला चौथ्या तरंगात सांगा. हल्ली आपला 1-2 तरंग होऊ द्या म्हणजे हो समजेल. पुढे त्याचप्रमाणे आत्मस्वरूप अज्ञानाने आत्म्याचे ठिकाणी भासणारी सर्व दुःखे यथार्थ आत्मस्वरूप ज्ञानानेच मूळ अज्ञान निवृत्तीद्वारा निवृत्त होतील. मग दुःखाला एक निवृत्तीच्या करता एकच उपाय अज्ञानाची काही करणे. जोपर्यंत म्हणजे नारदाचं उदाहरण आहे ना, इतका नारद असूनही सुद्धा त्याचं दुःख गेलं का? मग त्याचा तो किती विद्वान होता तो, सगळे ग्रंथां वगैरे सगळे हे होते, तरीसुद्धा शेवटी ते दुःख निवृत्ती करण्याकरता कोणता उपाय करावा लागला? अज्ञान निवृत्ती. मग आवरण म्हणतात तर अज्ञान निवृत्ती करता कोणाकडे जावं लागलं? आम्हालाकडे का? अरे कोणाकडे जावं? तुम्ही सनकाधिक म्हणविता कृपावान. मग सनत कुमाराकडे जा. त्याने कोणत्या विद्येचा उपदेश केला? ब्रह्मविद्येचा. यो वै भूमात सुखम. कठोपनिषदातला आहे. चांगला आहे. उपनिषदाचा अभ्यास करा. त्या कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. मग सनत कुमाराने नारदाला ब्रह्मविद्येचा उपदेश केला. मग नारदा कसा मुक्त झाला. बघा, भगवंताने सुद्धा
शोक निवृत्ती करता अर्जुनाला कशाचा उपदेश केला? ब्रह्मविद्या. नष्ट आत्मधी हितप्रज्ञस्य का भाषा समाज आहे की नाही? वेळा ब्रह्मविद्येच्या शिवाय ज्ञानाशिवाय याची निवृत्ती होत नाही. अर्जुनासारखा तर कलावान नव्हता बघा. बाण मारण्यात कोण्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये कला प्रवीण होता, पण उपयोग काय त्याचा? म्हणून सकल दुःख निवृत्ती करता एकच उपाय आहे. तो कोणता उपाय असेल? ब्रह्मविद्या आहे. म्हणून गीतेमध्ये कोणती विद्या आहे? बडे आणि दुःख संबंध रहित नित्यानंद स्वरूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती होते. दोन्ही होते. दुःखाची निवृत्ती होते, आनंदाची काय होते? प्राप्ती होत असते. आहे ना? दोन्ही उपाय आपल्याला प्राप्त होतात. पुढे आत्माच ब्रह्मरूप आहे असा वेदांताचा सिद्धांत आहे. याची सिद्धी पुढे होणार आहे. एका आत्माच केम स्वरूप आहे, याची सिद्धी पुढे होणार आहे. हल्ली हे प्रयोजन आपल्या अनुबंधाच्या टीचावर शंका आहे. पुढे मग चौथ्या तरंगामध्ये आत्माच ब्रह्मरूप कसा आहे, आनंदरूप कसा आहे, विस्तारापूर्वक सांगितले. आधी देतो पोट भरीन पुढे म्हणाल तर मला कंटाळा येईल इथपर्यंत पुढे सांगायचं आहे. आत्मज्ञानच आहे. काय पहा, मग नष्ट करायचं असेल तर कोणतं ज्ञान? तैसा हृदयामध्ये असता सर्व सुखाचा का भ्रांताशी काम. आत्मा प्राप्त आहे का प्राप्त आहे नाही सांगतोय. पहिल्या तरंगात गेला ना, प्राप्तच आहे की आणावं लागत असतो काय? मग दुःख का भोगावं लागतं? असून त्याची आपल्याला ज्ञान नाही. काय नाही? लेखणी नव्हती का होती? त्रस्त माणसाने आणून दिली का? मग आहे त्याचीच काय करून दे. मग आपल्याला का दुसरा आत्मा आणते का? मग आहे त्याची संत काय करतात? पुढे म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यातच पुरुषार्थ आहे असा ज्यास उत्तम विवेक आहे व त्याकरिता जो साधनात प्रवृत्त आहे तो जिज्ञासू म्हणावा. जर आत्मज्ञानाची सामान्य इच्छा आहे का तीव्र इच्छा आहे? विषय पामराला कुठे इच्छा असते का? पामराला इच्छा आहे का? तो तर विचारसागराला पाठाला येणारा त्याला मूर्खच काढतो. उद्योग नाही, धंदा नाही, काही नाही, चालले आपले पोते घेऊन. आपले काय भेटतं तुम्हाला तिथं? आहे का नाही? 4 वर्ष ITI केला तर 40,000 रुपये काय मिळते? आणि तर 4 वर्ष अभ्यास करून काय मिळते? पण अपघात होतो. काय होतो? याला महत्त्व आहे का पैसा मिळवल्याला महत्त्व आहे? हे काय आहे त्याच्यामध्ये? जाऊ द्या, दृष्टांत जायला. म्हणून या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? अनंत साधनामध्ये काय आहे? प्रवृत्त आहे, नाही का? कारण कोणत्याही गोष्टी साध्य प्राप्त करण्याकरता साधनाची काय असते? नाही तर आळंदीला आलेला आहे, खुशाल जेवतून झोपा काढतो. त्याला विचारलं म्हणलं कसं काय झोप म्हणला हे आत्मज्ञानाचं साधन आहे. झोप नाही गेली तर म्हणलं आजारी पडतात तो. अभ्यास करणे हे ब्रह्मविद्येचं काय? अभ्यासप्य समर्थोसी मत्कर्म मदर्थमती कर्म आहे. सुंदर सांगितलं. अभ्यास सांगितलं ना 12 अध्यायामध्ये. पुढे मुक्त स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीराहून भिन्न जे आत्मस्वरूप त्याचे ब्रह्मरूपाने संशयरहित प्रत्यक्ष ज्ञान ज्यास असते तो मुक्त म्हणावा. शेवटी नाही का अशा अवस्था आहे ना त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये विषय लोक आहे, पामार लोक आहेत, जिज्ञासू लोक आहेत. मुक्त मात्र फार थोडे आहेत बरं का. एखादाच संबंध. चांगलं हे फार कमी असते, वाईट हे काय होते
न सांगताना तणू उघडत असेल आणि ज्वारी पेरूनही सुद्धा काय होत नाही. चांगलं कमी आहे ना, आहे का नाही? तुम्ही बाकी आंब्याची झाडं आणि चंदनाची झाडं फार कमी दिसते. येड्या बाबी जिकडे तिकडे लावण्याचं काय नाही. दिसते का एखादा कोकिळ पक्षी दिसतो का? आणि कावळे आहे का नाही? राजहंस दिसतो का? हे बगळे बगळे तसे मुक्त माणसं काय, विषयी पामराचाच भरणा काय आहे सगळा. दहशतवाद, गुन्हेगारी जगात म्हणतात. कोण नाही दारू पैसे प्यायला पैसे मिळाले तर चोरी करतात. बापालाच मानतात बघा. अरे पैसे कशा करता पाहिजे म्हटलं, दारू करता पैसे पाहिजे. बापाने नाही दिले तर जाऊ दे. हे कोणती लक्ष नाही सगळी पामराची. जाऊ दे. अधिक व्याख्यान नको आपलं, विषयांतर पडे. या प्रकारे पुरुषांचे 4 प्रकार होतात. त्यांपैकी पामर आणि विषय यांना जरी विचारदृष्ट्या मोक्ष सुखाची इच्छा आहे, तरी ते विषय सुखात निमग्न असल्यामुळे त्यांना परमसुखाच्या ज्ञानाची कल्पनाच नाही. म्हणून परमसौख्य प्राप्तीची साधने सत्संग व सत्शास्त्र श्रवण यामध्ये त्यांची प्रवृत्ती होत नाही. ते कशात दंग आहे सगळे. विषय सुखामध्ये त्यांना काय माहिती आहे? विषय सुख कसं आहे? ब्रह्मसुखा करताय. हे तर वारकरी शिक्षण संस्थेत पोरं लोक म्हणतात जास्त आलेलं का? ते काय आहे? महाराष्ट्राची संख्या किती आहे आणि त्याच्यातून काय 2-4 शाळे एवढे साधा करून बाकीचे काय सगळे आहे का? अशा शाळा भरपूर झाल्या पाहिजे. काय झालं एवढ्यावर काम मागतोय का? सगळे शहाणे झाले पाहिजे. या विद्येची आज काय गरज आहे? नाही तर राष्ट्र सुखी राहू शकत. किती आणखी आपण दारं लावले आणि कुलपे लावले आणि CCTV लावले तरी सुद्धा चोरी करण्यामध्ये पेशंट असल्यामुळे ते काही घराबरोबर ते चोरी केल्याशिवाय राहत नाही. मग त्याला ज्ञानाने एकदा युक्त झाला. कशाने? एकदा ज्ञानाने युक्त झाला म्हणजे चोराला तो काय करतो? साधक करतो. इथला पोरगा कोणाला साधक करतो? आहे का नाही? चोरी करणाऱ्याला चोरीपासून करण्यापासून ते तो गोवाऱ्याची गोष्ट सांगतात ना. ते तो गोवाऱ्या कुठं ते कीर्तनाला गेले. ते रात्रीच्या प्रहरी यायला लागले. काही चोर लोकांनी चोरी करण्याचा बरोबर केला आणि एका सावकाराच्या घरी त्यांना काय करायचं होतं? चोरी करायचं होतं. आणि रात्रीची वेळ कीर्तन करून तुकोबारा येऊन राहिले आणि चोर लोक 4 लोक चोरी करण्याकरता कोण येऊन राहिले. मध्यंतरी काय पडली? मग सांगितलं म्हटलं बाबा असं असं आहे. मग तुकोबाराला सांगितलं म्हटलं बा आम्ही तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे वागा तुम्ही. म्हटलं कसं वागायचं? म्हणजे सावकाराच्या घरापर्यंत आले बा आणि तुकोबाराला सांगितलं म्हटलं बा तुम्हाला आत शिरण्याचा मार्ग सांगतो. आत शिरल्यानंतर काय करायचं? जेवढं जड असेल तेवढं काय करायचं? भिंतीवरून टाकायचं. मग तुकोबाराला बरोबर ते सावकाराच्या घरी घेऊन गेले. आतमध्ये प्रवेश करू द्या. म्हटलं जड टाकायचा. जड काय असते? पाटा, वरवंटा, उकळ, मसळ. अरे म्हणलं आपण ट्रेनिंग दिलेलं आहे ना. म्हटलं बाबा हळूहळू हलका टाका. हलका काय असते? केरसून या कधी काय हे टाकायला झालं. चोराने विचार केला म्हणलं आपलं चुकलं. आपणच आतमध्ये गेलं पाहिजे. सगळे चोर आले बा आणि धुंडाळाला लागले. बरोबर 4 वाजले. वारकऱ्याचं घर. वारकरी बरोबर 4 वाजले म्हणजे एक
काकडा केल्याशिवाय. मग काकड्या करता घरचे लोक झाले. सावकार उठला की पाहत येतो कोण? तुकोबर आहे. ते म्हणायला लागले, म्हणले तुकोबर आहे, केवढं भाग्य आहे. किती दिवसापासून आपण म्हणत होतो आमच्या घरी या, आमच्या घरी या, अनायासे आले. म्हणलं आमच्या भाग्याला काही नाही, आता पारावार नाही. म्हणलं आता आमच्या घरीच मुक्काम करा. सगळा विधी कुठं करायचा? इथेच स्नान, इथेच नाश्ता, इथेच सगळं सगळं करायचं. तुकोबर आहे म्हणायला लागले. म्हणलं मी एकटा नाही, आमचे सोबती वारकरी आलेले. चोराने विचार केला, जर सावकाराला कळाला की आपण कोण आहोत तर म्हणलं हाणल्याशिवाय. म्हणजे तुकोबारा म्हणायला लागले, आमचे सहकारी आहे ते. मग जे उपचार तुकोबाराला तेच उपचार कोणाला? मग काय विचारता? म्हणजे असं काळजी कोणाची घ्यायची? तुकोबार आहे त्या चोराची काळजी घ्यायची. बरं का, मला म्हणा भाकरी दिली तर चालेल, पण त्यांना पुरी वाढा. आणि पुढे कीर्तनाची वेळ. मग कीर्तनामध्ये टाळे घेऊन उभे राहिले. काय राहिले? मग त्यांच्या ठिकाणचा दुष्टपणा काय होत गेला, मग कोणता पण आला सज्जन. आणि मग टाळकरी झाल्यानंतर म्हटले, महाराज आम्हाला काय घाला? माळ घाला. हे कशाची संगती आहे ही? सत्संगतीमध्ये परिवर्तन होते. आता संस्थेत आलेला विद्यार्थी मांस खाईल, आणि मांस खात असेल तो विद्यार्थी परिवर्तन होत असं. बरं, मग त्याला आपल्या कल्याणाची इच्छा होत असते. आणि जोपर्यंत मार्गदर्शन नसते तोपर्यंत विषयात कसा असतो? रममाण असतो. पामर लोक कशात रममाण असतात? त्याला एकच माहिती आहे, विषय गोळा करणे आणि विषयाचा काय घेणे, भोग घेणे. परोपकार सुद्धा काय नाही, माहिती नाही. जाऊ द्या, टीका म्हणून जाऊ द्या. तेव्हा कसं करता सांगितलं? पामर मनुष्य कशात दंग असतो? त्याला काय उद्धाराची इच्छा आहे का? विषय लोक कशात, वीट लोकात काय असतात? मरेपर्यंत त्याच्यातच दंग असतात. मग उद्धाराकरता कोण प्रयत्न करतो? कायमी उद्धार. जरा साधक असं म्हणतात. आणि तो साधक या ग्रंथाचा काय आहे? आता दुःख निवृत्तीकरिताही त्यांची शास्त्रश्रवणामध्ये प्रवृत्ती होत नाही, कारण ते दुःख निवृत्तीकरिता औषधादी अन्य उपाय करण्यामध्ये प्रवृत्त असतात. त्याला दुःखाचा याची इच्छा करायची आहे. बरं का, कशाची इच्छा करा? लौकिक उपाय. किती जरी लौकिक उपाय केले तरी सुद्धा दुःख निवृत्त होत. तर डायबिटीज नावाचा रोग आहे बाबा. सामान्य माणसाचं काय नसले, मोठ्या मोठ्या माणसाला काय धनिक, बरं का, ज्ञानी माणसाला रोग कोणता येतो? तर डायबिटीज आहे. अजून त्याचं औषध निघालेलं तात्पुरतं निघालं आहे. काय निघालं? मग कायमचे रोग असतात. मग कशा करता हे सगळं सांगितलेलं आहे? विषय सुखाची इच्छा करतो असं म्हणता येत पडे. म्हणून पामर व विषयी हे या ग्रंथाचे अधिकारी नाहीत. तसाच म्हणून पामर नाही अधिकारी, कोण नाही ग्रंथाचा अधिकारी. मग कोणीच नाही का? साधक आहे. साधक कोणाला म्हणतात? वाचा. तसाच मुक्तही या ग्रंथाचा अधिकारी नाही. कदाचित मुक्त पुरुष कौतुकाने ग्रंथाच्या पठन पाठनामध्ये प्रवृत्त झाला तरी तो ज्ञानी असल्यामुळे कृतकृत्य आहे. कृतकृत्य झालं त्याला काय जरूरत आहे? का आत्मज्ञान संपन्न झालेला आहे. तो काय झालेला आहे का? तो दुसऱ्याला शिकवणारा शिक्षक कुठे विद्यार्थी होत असतो का? परिपूर्ण झालेला आहे. कृतकृत्यस्य पडे.
त्यास यत्किंचितही कर्तव्य राहत नाही व शास्त्र त्यास कोणत्याही कर्तव्यांचे विधान करीत नाही, म्हणून तो या ग्रंथाचा अधिकारी नाही. म्हणून मग तो या ग्रंथाचा काय नाही, पामर. और पामर हे अधिकारी नाही, विषयी अधिकारी मुक्तही. मग अधिकारी कोण आहे? पडे. राहतापैकी राहिला जिज्ञासू, त्यास विषयाच्या ठिकाणी तुच्छ बुद्धी असून परमसुखाची आणि अत्यंत दुःख निवृत्तीची तीव्र इच्छा आहे. हे पहा, आता राहिला मोक्ष. आज आपल्या ठिकाणी मग दुःख नसेल, उद्या आल्याशिवाय असं आज जरी दुःख नसेल नाही का, आज आपल्याला मरण नाही, पण पुढे काय सांगता येत. एखादा मनुष्य मोटारसायकलवर चालला किंवा कारमध्ये चालला, माहिती आहे का त्याला ॲक्सिडेंट किंवा होईल काही. आणि ॲक्सिडेंट झाला म्हणजे राम बोलो भाई, ते रामचंद्र बाबा कशाने गेले, ते पठाडे कशाने गेला, जसं काय ते सांगता येत. भविष्यकाळ आपल्या हातात आहे का भोगावं लागत असते. भविष्यकाळामध्ये काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून दुःख निवृत्तीची इच्छा बरं का, विषय पामराला नसते, विषय सुखाचीच काय असते. मग दुःख निवृत्तीची इच्छा त्याला मग मोक्ष म्हणायचं. काय म्हणायचं? मोक्षाची इच्छा त्याला काय म्हणायचं? पुढे ती ज्ञाना वाचून प्राप्त होणे शक्य नाही. सत्संगतीने आपल्याला प्राप्त होते. कोणाच्या द्वारा? मग सत्संगतीला आपल्याला कळत असते, दिशा मिळत असते. इथून नाही का शिकून गेलेले पोरं 4 वर्ष, त्याच्यामध्ये आणि शाळेतल्या पोरामध्ये काय असते, फरक असते. अलग पुढे असा सत्संगतीने त्यास उत्तम विवेक झालेला आहे आणि त्याची ज्ञानप्राप्तीकरिता ग्रंथामध्ये प्रवृत्ती होणे शक्य आहे. ज्याला उत्तम प्रकारे आणखी विवेक झालेला आहे, मग तो विद्यार्थी तमाशाला जाईल. मग एकाच वेळेला तमाशा आहे आणि काय आहे, मग ज्याच्या ठिकाणी विवेक आहे तो कुठे जाईल सांगावं लागलं. नेला तरी काय होत नाही. ज्याच्या ठिकाणी शाळेतला पोरगा आणि इथल्या शाळेतला पोरगा फरक आहे. शाळेतला पोरगा मांसाहारी हॉटेलमध्ये जातो कुठे, आणि इथून शिकून गेलेला विद्यार्थी तो कोणत्या हॉटेलमध्ये जातो, शाखा. त्याला सांगितलं म्हणलं चालेल की मांसाहारी, तर म्हणलं तू जा, मी येणार. मित्र जरी असला तरी तो मित्राचं काय करीत नाही, ऐकत नाही. का ऐकत नाही? गळ्यामध्ये तुळशीची काय माळ आहे की. तर जगण्याची दिशा माहिती झालेली आहे. काय झालेली आहे? कशा करता जगायचं, कसं जगायचं. आपली संस्था सर्वांना साधक तयार करते. जे खळाची अंकटी तया सत्कर्मी. पुढे म्हणून फक्त जिज्ञासूच या ग्रंथाचा अधिकारी आहे. म्हणून या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानभराच्या उत्सवामध्ये सगळ्याचेच असते. तमाशा येते. पूर्वी तमाशा वगैरे येत नव्हता. आता अलीकडे काय येतात आणि मग जोरदार भोंगे लावून देत असतात. ते कीर्तनकाराचं मागेच पडतं सगळं. म्हणजे माणसं आहे ना काही काही, मग ते कीर्तन ऐकायला येत असतात का तमाशा पाहण्याकरता? नसते येतात का उभं येता येतात? उभं येता म्हणजे आपल्या मिसेसला घ्या झालं. ते सगळं विचित्र प्रकार होत असतात. तात्पर्य या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? मग पुढे अनुबंधाच्या दृष्टांमधला कोणता सांगितला? आता कोणता राहिला? विषय. विषयाचं वर्णन करायचं आता. या ग्रंथाचा विषय कोणता आहे? मग विषय कोणता आहे म्हटलं? आता विषयाचे पुरेपूर पक्ष सिद्धी होऊ द्यायची नाही. कारण पहा,
आहे ना लक्षामध्ये. विषयाची सिद्धी वगैरे. जीव ब्रह्मैव ना परा हा विषय आहे मनामध्ये कोण जीव, आणि त्याला कोणत्या बोलावर नाही जाय. मी जीव नसून किम स्वरूप एकाएकी आहे का. तुम्हाला गोष्ट सांगितली तर आहे सिंह, पण त्याला भ्रम झालेला आहे. मी सिंह नसून मेंढी काय. मग आता त्याला पुन्हा सिंहाची काय करून द्यायची. मग कोणतरी काय लागतो, अधिकारी पुरुष लागतो ना. तसं मुळामध्ये आहे ब्रह्मरूप जीव, पण तो आपल्या देहालाच काय म्हणतो. देह म्हणजे मी म्हणजे सगळं तर पुढे क्रमाक्रमाने सांगायचं आहे का. तेव्हा जीव पूर्वपक्षामध्ये जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही. आणि आपल्याला काय करायचं आहे, ब्रह्मरूप करायचा का आहेच, करायचा काय आहेच की नाही का. एखाद्या माणसानं म्हटलं तुम्ही मनुष्य नाही, मनुष्य नाही. मग एखादा माणूस म्हणतो तू मनुष्य नाही जरी म्हटलं तरी मी तुझ्या म्हणण्यानं मनुष्य होत नाही. तू बाह्य मन का, मग मी कोण आहे, मनुष्य. तसं जीव ब्रह्मरूप आहे मनात वा ना मनात तरी किंवा स्वरूप आहे, ब्रह्मरूप. एखाद्या माणसाने म्हटलं तू बाई आहे, बाई हो, तसा मनुष्यपणा जात असतो का. एखादा संन्यासी मनुष्य आहे, लग्नाच्या मंडप लोकात बसलेला आहे, पण त्याला जाणीव आहे मी कोण आहो. एखादा ब्रह्मचारी मनुष्य लग्नात बसलेला आहे, त्याला जाणीव आहे. काय जाणीव आहे, मी कोण आहो असं आहे. जशी मग त्याला कोणाची असते जाणीव असते. तात्पर्य जीव ब्रह्माचं एकेकाचं. जीवाचे अवच्छेदक कोणते, ब्रह्माचे अवच्छेदक कोणते. किती जरी प्रयत्न केला तरी गाढव घोडं होऊ शकत. पूर्वपक्ष गाढव काय राहणार आणि घोडं काय राहणार. मला गाढवाला धुतलं म्हणजे काय घोडं होत असते, सामान लावले म्हणजे काय घोडं होते. तेव्हा जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही असा पूर्वपक्ष आहे. का होऊ शकत नाही, तर जीवाचे अवच्छेदक वेगळे आणि ब्रह्माचे अवच्छेदक वेगळे. जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहे, ब्रह्माच्या ठिकाणी कोणताही क्लेश नाही. कोणते पण अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश असे पंचक्लेश आहे. ब्रह्माच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काय नाही. जेवढे शरीर तेवढे जीव आहे, अनंत जीव आहे. एकाच गाणीत आहे का. मुंगी सुद्धा कोण आहे, जीवच आहे काय. समुद्रामध्ये किती मासे आहे, अंत लागते का त्याचा. सगळे काय आहे, मरते, जगते आणि मरते. जीवाचं लक्षण आहे. जे जगत असते आणि पुढे काय होते त्याला जीव म्हणायचा. मरते म्हणजे त्याच्यातून अंतःकरणात निघून जात असते. ब्रह्म किती आहे, जीव किती आहे. जेवढे शरीर, दारज, अंडज, स्वेदज, हे पशु, पक्षी, कृमी, कीटक हे सगळे काय आहे का. अंडज म्हणजे अंड्यातून उत्पन्न होणार. घाण्यातून, डास कुठून उत्पन्न होतो, घाणीमधून. पक्षी कशातून निघतात, अंड्यातून निघतात. बरं का. त्या अंड्यात असते ना कोण असतं, पक्षी असो कशामध्ये, कारण ते कोंबडी म्हणा किंवा काही म्हणा कशातून निघते, ते अंड्यातून निघते. आणि माणूस खुशाल तो अंडा खातो. पर्यायाने अंडा खातो का जीव खातो. अलीकडे तर त्याचा मोठा व्यवहार व्हायला लागला. लोक म्हणतात वा
अंडायुक्त काय विटॅमिन दुसऱ्या कशामध्ये नाही. अरे पण अंडा खाल्ल्यानंतर त्याच्यातला जीव मेला याची वाट काय? त्या अंड्यात कोण होता? आता मेला ते पाप कोणाला लागेल? बरं, कोंबडीच खाऊन टाकतात. आणि ते कोंबडी तिचं खाद्य काय असते? एका मुलाला ओकारी लागली होती बा, काय लागली होती, आणि तरी त्यांनी शेंगदाणे खाल्ले. काय खाल्ले? आणि पुढे मग ओकारी सगळे शेंगदाणे काय पडले? ओकारी. पण दुसरा धर्म म्हणजे हागवण, त्याच्यात शेंगदाणे काय पडले? बाहेर पडले बा. ओकारी ते शेंगदाणे, हागवण त्याच्यात शेंगदाणे. कोंबडी काय करते मग? त्याच्यातले शेंगदाणे खाते. माणूस काय करतो? अशा कोंबडीचा आनंदाने माणूस कोंबडी खातो. साधा खातो का आवडीनं खातो? साधा खातो का आवडीनं खातो? सगळे अलीकडे त्याचं स्वरूप कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे? स्वरूप कळालं म्हणजे मग चिळच येत असतो. काय येते? जोपर्यंत स्वरूप कळत नाही तोपर्यंत चिळस काय होत नाही, येत नाही. एकदा चिळस कोण आपल्या ते शहरातलं घर राहणारे बाई माणसं, लहानशी खोली, त्याच्यामध्ये बाईला लहान लहान मुलं, लहान मुलाला शौचाकडे लागत होती. बाईनं मोठी जाहिरात होती, जी जाहिरात आणली आणि त्याच्यावरच पोराला काय केलं, आणि पोराने त्या जाहिरातीवर काय केलं, मग बाई फेकून द्यायला पाहिजे, स्वच्छ करायला. बाई थोडी विपरीत स्वभावाची होती. तिनं बरोबर पेढ्याचा जसा पुडा करते पुडा तयार केला. बरं, रस्त्यात काय केला, इकडून कारमधून काही पोरं चालले नाही, तर ड्रायव्हरने पुढा काय केला, तर म्हणला कोणतरी माणसा मिठाईचा पुडा असला पाहिजे. हा विसरले म्हणला. पुडा काय झाला, मिठाईचा पुडा कुठं पडला, खाली पडला. गाडी थांबवली, गेला बघा. प्रत्येकजण म्हणायला लागला, तो जो गेला होता जो म्हणला पुडा माझा आहे, म्हणजे तसं नाही, बरोबर 4 जण वाटून घेऊ किती. त्याच्यात भांडणं व्हायला लागली. आणि तो त्याला पुढा होता सोडायला काय केले, धमकान वापरा. एक जण म्हणायला लागला, म्हणते शिळी मिठाई आहे. आणि कळाल्यानंतर खिशात पुढा ठेवतो का मग कुठं केला, फेकून दिला. आता का बरं फेकला, त्याच्यातले काय कळले. जोपर्यंत दोष कळत नाही तोपर्यंत आवड असते. आणि एकदा दोष कळाले म्हणजे काय होत नाही. पहिला दोष जर कोणता असेल, पाप होत असते. काय होते, मांसाहारी माणसाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पापाची साधन आहे. त्याच्यामध्ये मांस खाणं हे काय, दारू पिणं हे सुद्धा असं काय होत असते. त्याच्यापासून ब्रह्महत्या सुरा साधं पाप आहे का ब्रह्महत्येचं पाप आहे. आणि कुठं कळत असते. मग चांगल्या संताचे संगतीन म्हणून हा कळावा श्रीपती. असं आपल्याला काय करायचं आहे, जीव ब्रह्माचं ऐक्य सगळं. पंचक्लेश म्हणतात त्याला, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशाचे पंचक्लेश आहे. जीव एक नसून कसे आहे, अनंत आहे, स्वजातीय विजातीय भेद आहे. ब्रह्माच्या ठिकाणी हा सर्वाचा अभाव आहे. किती प्रयत्न केला तरी जीव ब्रह्मरूप होऊ शकत. आता आपण त्याला ब्रह्मरूप करायचा तो विषय कधी सांगू, इथेच थांबा.